तयार असेल का? मी आज तुमच्या पक्षातले मोठे मोठे नेत्यांना शिव्या देतो. ते शिव्या ते तुमच्या ते बुलढाण्याचे जे आमदार आहे संजय गायकवाड, त्यांनी जशा प्रकारची शिव्या दिली, मी देऊ का? मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी क्षमा मागतो आणि तुम्ही म्हणा की नाही आम्ही इम्तियाज जलीलवर कारवाई करू शकत नाही कारण त्यांनी क्षमा मागितलेला आहे. इम्तियाजजी, जो आदर छत्रपतींचा साठी तुमच्या मनात आहे तोच आमच्या मनात आहे, तोच महाराष्ट्राच्या मनात सुद्धा आहे. पण एकीकडे हा आदर असताना सुद्धा दुसरीकडे छत्रपती जी महाराष्ट्राची अस्मिता आहेत, ज्यांच्या विरोधात ते जन्मभर लढले, त्या औरंगजेबाच्या नावासाठी, त्या औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होत असताना तुम्ही त्या बाजूला कसे असता? व्हेरी गुड कविता, थँक्यू व्हेरी मच. अगेन चांगलं प्रश्न तुम्ही विचारलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपणही वाचलं असेल ना, सगळ्यांना आदर आहे. ते प्रतापगडवर कुणाची कब्र आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना मारलं होतं त्यांचं प्रेत काय असं फेकलं होतं का त्यांनी? त्यांची आईने काय शब्द वापरले होते त्याच्या बाबतीत की माणूस मेल्यानंतर सर्व वैर संपतं. आम्ही औरंगजेबला, तुम्हाला असं वाटतं की आम्ही औरंगजेबला मानतो? दाखवा मला या देशामध्ये, या राज्यामध्ये, या माझ्या जिल्ह्यामध्ये औरंगजेबची जयंती साजरी करणारा कोण आहे? कधी साजरी केली? काय त्यांचा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे? फक्त इम्तियाज जलील त्या खुलदाबादमध्ये, खुलदाबाद इज अ सिटी ऑफ ग्रेव्स, सगळं मोठे हे जे पीर मुर्शिद जे लोक असतं त्यांचं हे आहे. एकदा मी का गेलो तिथे, तो हमारे मजहब के अंदर ये है कि अगर मैं खबरस्तान के अंदर गया, खबरस्तान के अंदर जहां पर मैं किसी को भी नहीं पहचानता हूं कि ये खबर किसकी है, किसकी है, किसकी है करके, तो मैं उस खबरस्तान के अंदर जब जाता हूं तो मैं सलाम करता हूं, अस्सलाम वालेकुम या अहलल खबूर. मतलब ये है कि खबर में पड़े रहने वालों, मैं तुम्हें अपना सलाम पेश कर रहा हूं करके. मुझे नहीं मालूम है कि उसके अंदर, उस खबर के अंदर कौन पड़ा हुआ है करके. तो आप मुझे जबरदस्ती क्यों मेरे ऊपर आप लाद रहे हैं? कोणी तुम्हाला हे अधिकार दिलेला आहे की मुस्लिम समाजाचा संबंध तुम्ही औरंगजेबशी जोडा करके? तुम्ही माझा संबंध एपीजे अब्दुल कलामशी का जोडत नाही? आणि इम्तियाज जलील नाव आहे तर ते औरंग्याच्या कबरीवर गेलेला. अरे मी कुणाच्याही कबरीवर, आणि त्यांच्या कबरीवर गेल्यावर मला हे सांगा तुम्ही, अगर छत्रपती शिवाजी महाराजला तुम्ही खऱ्या अर्थानं वाचलं असेल तर ते अफजल खानची कब्र कोणी बांधली होती हे सांगा? त्या मुस्लिम समाजाने बांधली होती ते कब्र? जागा कोणी दिली होती? कोणी आदेश केला होता की अफजल खानना पूर्ण सम्मानाने तिथे येतो हे करा करके? आज जे लोकांना छत्रपती शिवाजी महाराजाला तोडून मोडून आपल्या सोयीनुसार हे करायचं असेल तर ते तिकडे जातात. नाही इसने तो अफजल खान का ये किया था, हमको खबर उखाड़ के फेक देने का है करके उसने. एक महत्वाचा मुद्दा समोर दिसतोय तो म्हणजे SIR. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता SIR सुरू होणार आहे. जिथे जिथे SIR राबवण्यात आलं तिथे तिथे खास मुस्लिम समाजाचीच नावं गाळल्या गेली.